शौर्य हाय हाय, कसा आहेस? हाऊ आर यू? अच्छा बरं बरं. तू आता कितवीला आहेस? 5ला. हां 5वीला. ओके. आणि स्कूलचं नाव सांग तुझ्या. अच्छा. आणि आता राहायला कुठं आहेस तू? व्हेरी गुड गुड. पप्पांचं नाव सांगतो. सदैव समीर सावंत. समीर सहदेव सावंत. समीर सदैव सावंत. मम्मीचं नाव? साधना समीर सावंत. ओके. भावाचं नाव? सम्यक समीर सावंत. व्हेरी गुड. तुला आणि काय काय आवडतं खाण्यामध्ये जास्त? भाजी चपाती. बर. केक आवडते? असं लेट हिम. हां. काय काय आवडतं जास्त? काय आवडतं? आवडतं काय ते सांग. जास्त काय आवडतं? डाळ भात. हां मंचुरियन, चिकन लॉलीपॉप, फ्रेंच फ्राईज. हां. गोड? मंचुरियन. गोडमध्ये काय आवडतं? गोड मध्ये पेढे. पेढे. हा पेढे खूप आवडीने खातो. ओके. बरं सावंत साहेब, आता जो आपला शौर्य आहे त्याच्याबद्दल तुम्ही काय सांगाल? पहिल्यांदा कसा होता आणि आता काय काय चेंजेस आलेत होमिओपॅथिक ट्रीटमेंटनं त्याला? नमस्कार सर. माझं नाव आहे समीर सहदेव सावंत. हा आमचा मुलगा आहे शौर्य समीर सावंत. त्याची ट्रीटमेंट आम्ही सुरुवातीला सायकोलॉजिस्टपासून आम्ही चालू केली. ज्या वेळेला आम्हाला पेडियाट्रिकने सांगितलं की शौर्य बोलत वगैरे नाही आहे लवकरात लवकर, तर आम्ही त्याची स्पीच थेरपी चालू केली होती. त्याच्यानंतरला मग बुधकर सरांचा आम्हाला रेफरन्स मिळाला आणि त्यांनी आम्हाला चांगल्या पद्धतीनं कॉपरेट करून दिलं. ते जेव्हा जेव्हा मुंबईमध्ये यायचे त्यावेळेला त्यांच्या विजिटला आम्ही नेहमी यायचो आणि सरांच्या औषधामुळे मला वाटतं तो आता सध्या एक 60 ते 70% सुधारलेला आहे. आणि घटक काय होते त्याच्यात? महत्त्वाचे घटक काय होते? पहिल्यांदा त्याचा हायपर ॲक्टिव्हिटी होतं, तो बोलत नव्हता. त्यासाठी आम्हाला सरांनी औषधं दिली होती होमिओपॅथीची. तो लवकर चिडायचा, समोरचा ऐकायचा नाही, पळायचा आणि वेडेवाकडे चाळे. पहिला तो गाडी बघत नव्हता, काय नव्हता बघत, असं नुसतं रस्त्यावर धावत सुटायचा. तर त्याच्यामध्ये आता बरेचसे बदल झाले, 60 ते 70% बदल झाले. या पालकांना तुम्ही आपलं होमिओपॅथिक औषध सुरू झाल्यानंतर किती वेळामध्ये मुलांच्यात बदल सुरू होतात तुम्ही सांगू शकता? साधारणतः आपलं औषध सुरू केल्यानंतर शौर्यमध्ये कधीपासून सुरू झाले? साधारणतः औषध चालू केल्यानंतरला 15 ते 20 दिवसामध्ये शौर्यामध्ये बदल चालू झाले. आणि आमची चुकी ही झाली की आम्ही मध्ये औषध बंद केलं होतं. लॉकडाऊन. ते जर बंद केलं नसतं औषध तर मला वाटतं शौर्य 100% बरं झालं. शाळेमध्ये सरांचं काय आता म्हणणं आहे त्याच्या अभ्यासाबाबत? काय काय शाळेमध्ये तो चांगल्या पद्धतीनं अभ्यास करतोय, म्हणजे त्याच्या मनासारखं जर तो अभ्यास त्याला नाही समजला, नाही झालं तर तो शाळेत पण चिडचिडतो, मुलांमध्ये एकत्र होत नाही, मिसळत नाही, खेळण्यामध्ये पण मिसळत नाही. त्याला जबरदस्ती पाठवावं लागतं मुलांमध्ये खेळायला. आणि गेला तरी मग तो त्याचा आपला एकटा काहीतरी करत असतो, बाकीचे मुलं खेळत असतात. अभ्यासाच्या बाबतीत कुठल्या कुठल्या विषयाचं काय काय म्हणणं आहे सरांचं? सरांचं आता प्रत्येक विषयामध्ये परत पालकांची मीटिंग झाली, त्याच्यामध्ये ते 50 ते 60% हिशोबाने त्याला मार्क्स पडले. नाही त्याची एकाग्रता आहे. नाही आहे, पण त्याचे जे काय काय विषय जसं EVS वगैरे आहे ना, त्याच्यामध्ये तो करायला मागत नाही. आवडीचा विषय कुठले? आवडीचा फक्त इंग्लिश आहे आणि मॅथ्स थोडाफार. ओके. एक टेबल म्हणतोस जरा, एक टेबल म्हणून दाखव, कुठला पण एक म्हणून दाखव आवडीचा तुझ्या. 2 पासून 10 पर्यंत. 5 चा बोल. 2, 5, 10, 8 कुठला पण म्हण. 6 तुला कुठला म्हणायचं सांग. 11 1 11 11 2 12 11 3 33 11 4 44 11 5 55 11 6 66 11 7 77 11 8 88 11 9 99 11 10 110. आता 6 चा बोल. बरं 2 चा बोल. व्हेरी गुड. असू दे. आणि मला सांगा आता सध्या त्याचं भावाबरोबरची वर्तणूक कशी आहे, तुमच्याबरोबरचं कसं आहे आणि मित्रांबरोबरचं कसं आहे वागणूक? आमच्यावर आहे, फक्त एवढंच का त्याला म्हणजे असं कंटिन्यू टीव्ही बघत असला तर त्याच्यात आम्ही त्याला थांब, आता बघू नको, आता हे कर, तर जरा चिडतो. म्हणजे
त्याचं म्हणणं आहे का तेवढं मला पूर्ण बघितल्याशिवाय मला कोणी डिस्टर्ब करायचं नाही असं आहे. आणि भावाबरोबर बोलला तर त्याच्या बरोबर खेळतो, पण तो चिडतो बारका माझा का, कारण तो व्यवस्थित त्याच्याबरोबर खेळायला मागत नाही. बरं. लहान मुलांसारखे हा खेळ खेळतो आणि तो म्हणतो दादा अरे असं नाही खेळायचं, आपण वेगळं खेळूया असं. मग मधीच दोघांचे फाईट होतात. हट्टीपणा कमी आलाय? हो खूप कमी आहे. म्हणजे आहे बऱ्याचपैकी आहे. रात्रीचं सू करणं नाही आता नाही, आता अजिबात नाही. आली तर एकाग्रतेमध्ये किती प्रमाणात वाढ झाली त्याच्या? एकाग्रतेमध्ये 60% वाढ झाली. अच्छा अच्छा, ठीक आहे. व्यवस्थित औषध चालू ठेवा, इम्प्रूव्हमेंट दिसेल त्याच्यात. हां.